आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या वकील निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यामुळं कोर्टात चर्चा एकच किंवा वकिलामध्ये चर्चा एकच, आता निवडून कोण येणार. ही निवडणूक आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक, त्यामुळे या निवडणुकीत या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचं सदस्य होण्यासाठी कोल्हापुरातून तब्बल 6 जणांनी शड्डू मारलाय. त्यात 4 पुरुष आहेत आणि 2 महिला वकील आहेत. यावेळी प्रथमच पुरुष आणि महिला यांना वेगळी संधी दिलेली आहे. महिलांना स्वतंत्र संचालक होता यावं यासाठी एक चांगला निर्णय घेतलाय. त्यामुळे महिलांसाठी सुद्धा 5 महिला ह्या सदस्य होणार आहेत आणि कोल्हापुरातून 2 वकील महिलांनी या मैदानात उडी मारलेली आहे. खरं तर दोस्तीत कुस्ती आहे. जे मैदानात आहेत त्यातले बरेच जण एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र, ज्यांनी कोल्हापूरच्या खंडपीठासाठी खांद्याला खांदा लावून प्रयत्न केला. अनेक लढायांमध्ये ते एकत्र होते, त्यामुळे अनेक दोस्तीत कुस्ती इथं रंगलेली आहे. दुसरीकडे हे अतिशय महत्त्वाचं पद आहे, कारण कोल्हापूरला गेल्या अनेक वर्षात फक्त 5 जणांना ही संधी मिळाली आहे. त्यामध्ये महादेवराव अडगुळे, विवेक घाटगे, शिवाजीराव चव्हाण, आनंदराव शेळके आणि काही महिन्यासाठी बीडी शेळके. यात आनंदाची गोष्ट म्हणजे महादेवराव अडगुळे आणि विवेक घाटगे यांना अध्यक्षपद मिळालंय, अतिशय मानाचं अध्यक्षपद. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापुरात वकील मंडळीमध्ये चर्चा आहे. या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुद्धा जोरात सुरू आहे. प्रत्येकाच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे वकील दिवस रात्र आता याच निवडणुकीची चर्चा करत असताना तयारी सुद्धा तेवढ्यात जोरात करायला लागलेत. खरं तर 23 संचालक यासाठी निवडून द्यायचे आहेत. 1,80,000 वकील यासाठी मतदान करणार आहेत. कोल्हापुरात हा आकडा आहे वकिलांचा 5,800, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले 5,800 वकील यासाठी मतदान करणार आहेत. हा पसंती क्रमानुसार आहे, म्हणजे पसंती क्रमानुसार मतदान करायचं आहे. 23 मतं देण्याचा अधिकार या वकिलांना आहे. त्यामुळं 18 पुरुष 5 महिला हे संचालक होणार आहेत. कोल्हापुरात ज्याला साधारणतः पहिल्या पसंतीची 2,000वर मतं मिळतील तो या काउन्सिलचा निश्चितपणे सदस्य होणार आहे. त्यामुळे ही पहिल्या पसंतीची मतं मिळावीत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत आणि 24 मार्चला ही निवडणूक आहे. आता यामध्ये दुसऱ्या भागात आपण बोलूया की नेमकं कोण कोण मैदानात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं विवेक घाटगे, जे या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्षपद उपाध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते या मैदानात उतरले आहेत. 5 वर्ष अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे. खंडपीठासाठी सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं वकिलांसाठी, वकिलांच्या हक्कासाठी काम करणारं नेतृत्व म्हणून विवेक घाटगे यांचं नाव आहे. तरुण वर्गात चांगला संपर्क आहे आणि विशेष म्हणजे प्रशांत चिटणीस, दीपक पाटील असे अनेक मान्यवर वकील त्यांच्या प्रचारात जोरात कामाला लागले आहेत. दुसरे वकील आहेत अजित मोहिते. अजात शत्रू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ आहेत, अतिशय चांगला संपर्क आहे. 6 जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. खंडपीठासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी लढा दिला. 2010ला बिनविरोध अध्यक्ष होणारे ते व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अजात शत्रू व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांनी प्रचाराला सध्या जोरात सुरुवात केलेली आहे. तिसरे वकील आहेत रणजित गावडे. ज्येष्ठांचा आशीर्वाद, ज्येष्ठांचा संपर्क, ज्येष्ठांचा पाठिंबा असा त्यांचा दावा आहे. सर्वात जास्त कामे असणारा वकील म्हणून रणजित गावडे यांचं नाव घ्यावं लागेल. 2019ला जेव्हा कोरोना होता त्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. 2.5 वर्षे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. चांगल्या कामाच्या जोरावरच त्यांनी आता या निवडणुकीत भाग घेतलेला आहे. चौथे
वकील आहेत सर्जेराव खोत, जे माजी अध्यक्ष आहेत कोल्हापूर बार काउन्सिलचे. तरुण चेहरा म्हणून या खोत यांच्याकडे पाहावं लागेल. त्यांनीही खंडपीठासाठी चांगलं लढा जोरात दिला. त्यांच्या काळात ही वकिलांची संघटना जोरात कामाला लागली होती. त्यामुळं तेही या निवडणुकीत उतरलेले आहेत. 5वे आहेत शैलजा चव्हाण. तरुण डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, चांगलं वक्तृत्व आहे, प्रचार एकदम जोरात आहे. ॲक्टिव्ह वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लढण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे आणि जोरात प्रचार त्यांचाही सुरू आहे. संपर्क अतिशय चांगला आहे. विशेष म्हणजे सगळ्या महिला वकील एकमुखी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्यामुळं त्यांचीही या निवडणुकीत चांगली हवा तयार झालेली आहे. 6वे उमेदवार आहेत धनश्री चव्हाण. 2015-16 साली धनश्री चव्हाण या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संचालिका म्हणून होत्या. महिलांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. खंडपीठासाठी, कोल्हापूर खंडपीठासाठी त्यांचा लढा मोठ्या प्रमाणात होता. अनेक वरिष्ठ वकिलांनी त्यांचा आता प्रचार सुरू केलेला आहे. एकूणच अनेक वर्षे, जवळजवळ 20 वर्षे अतिशय चांगलं काम केलेल्या धनश्री चव्हाण यांचाही प्रचार अतिशय जोरात सुरू आहे. त्यांना प्रतिसादही अतिशय चांगला मिळत आहे. पण त्यांनी जोरात तयारी सुरू केलेली आहे. प्रचाराचा जोर त्यांचाही आहे. त्यामुळे एकूणच या 6 जणांच्यात आता कोण नेमकं, कुणाला हा मान मिळणार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा. एक तरी सदस्य निश्चित निवडून येण्याची चिन्ह अधिक आहेत. दुसरा सुद्धा येऊ शकतो. कोल्हापूरकरांनी एकमुखानं कोणाला तरी मतदान केलं तर. पण निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढलेली आहे. मतविभागणी निश्चितपणे होणार आहे. कोल्हापूरच्या खंडपीठासाठी यातल्या बहुतेकांनी प्रचंड प्रयत्न केले. वकिलांच्या न्याय हक्कासाठी यातल्या अनेकांनी लढा दिला. त्यामुळं ताकद सगळ्यांची मोठी आहे, चुरस मोठी आहे. बघूया आता कोण या चुरशीच्या लढाईत जिंकते. त्यामुळे वकिलांचा प्रचार जोरात सुरू आहे. पसंती क्रम आहे, कोणाला पहिली पसंती अधिक आहे ते बघूया. विद्यमान अध्यक्ष VR पाटील यांचे प्रयत्न आता जोरात सुरू झाले सगळीकडं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वकिलांच्या या अतिशय मानाच्या पदासाठी कोल्हापुरातून कोण निवडले जाणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे. 6 जण आहेत. किती जण निवडून जाणार, कोण निवडून जाणार याची चर्चा सध्या वकिलांच्या कोर्टात आणि सगळीकडे सुरू आहे. बघूया आता 24 तारखेला काय होते ते. धन्यवाद. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आजच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.